आपल्या लेकरांची काळजी अगोदरच असते, सेलिब्रिटी असो किंवा कोणी असो, आहे का नाही. हां आम्हाला पण आमच्या लेकराची काळजी होती म्हणून आम्ही लवकर फेस रिव्हील केला नाही. आणि आमच्या घरातले पण म्हणत होते, आणि खरं तर मोठ्या माणसांचं ऐकावं. ते म्हणत होते की एवढं लवकर कशाला कोणाला म्हणजे नाही का व्हिडिओ काढून टाकताय, बाळ आजारी पडतं, दृष्ट लागते, नजर लागते. त्याच्यामुळे आम्ही पण ऐकलं मोठ्या माणसांचं. मित्रांनो, कालचा व्हिडिओ आमच्यासाठी खूप खास होणार होता, कारण आम्ही आमच्या सानूचं फेस रिव्हील करणार होतो. काल आमच्या सानूचं फेस तुम्हाला दाखवणार होतो, तुमच्या सगळ्यांसमोर दाखवणार होतो. गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही आम्हाला फक्त एकच प्रश्न विचारताय की तुमच्या बाळाचं फेस तुम्ही कधी रिव्हील करताय. तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या होत्या की काल आपण व्हिडिओ काढायचा, तो व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा, आमच्या सानूचं फेस रिव्हील करायचं. पण अचानकमध्ये असं झालं की सानूची तब्येत खराब झाली. अजून तेवढंच नाही, ऋतूची मग तब्येत खराब झाली. मग तसल्या सिच्युएशनमध्ये म्हणलं की बाबा जाऊ दे, नको व्हिडिओ करायला म्हणलं, कारण तर आपलं बाळ आजारी, अजून ऋतू पण आजारी. त्यामुळे मी काल यूट्यूबला एकही व्हिडिओ पोस्ट नाही केला. तुम्ही बघितलं असेल काल, म्हणजे माझा यूट्यूबला व्हिडिओ आला नाही अजून. तुम्ही म्हणजे मला कमेंट पण केल्या, मेसेज पण केले, तुम्ही आज बाळाचं फेस रिव्हील करणार होता, तुमच्या बाळाचं फेस दाखवणार होता. खरं सांगायचं तर काल माझी म्हणजे मानसिकताच नव्हती की बाबा आता आजारी पडली, ती पण मी व्हिडिओ काढणार नव्हतो. पण मला भरपूर मेसेज यायला लागले आज, कारण तर माझा उद्या पण व्हिडिओ नव्हता येणार. कारण तर बाळाची तब्येत खराब आहे ना, बाळाची तब्येत खराब असल्यावर कसं म्हणजे त्याचा व्हिडिओ कसा काढायचा, मग कसं फेस रिव्हील करायचं. आणि त्यातनं ऋतू पण भरपूर आजारी पडली. मित्रांनो, आम्ही इतकं एक्सायटेड होतो की बोलायचं काम नाही. बाबा आपल्या बाळाचा चेहरा आपण रिव्हील करणार. 9 महिन्यापासून आपण ह्या क्षणाची वाट बघत होतो. अजून 9 महिन्यापासून म्हणजे तुम्ही पण ह्या क्षणाची वाट बघत होता. भरपूर लोक असे आहेत की बाळ जन्मल्यापासून कमेंट करत होती की दादा बाळाचं फेस दाखवा, बाळ कसं आहे आम्हाला बघायचं आहे. अजून काही लोक आहेत म्हणजे माझ्या कालच्या व्हिडिओला, परवाच्या व्हिडिओला अशा वाईट कमेंट आली ती, पण मी त्यांना रिप्लाय पण दिली. मी त्यांना अजून भरपूर लोकांनी माझ्यासाठी रिप्लाय दिलीत त्यांना, मी ती बघितलं. पण त्याच्यामुळे म्हणजे मी ते वाईट कमेंटकडे लक्ष देत नाही. जाऊ द्या, करणारी यावं, नावं ठेवणारी ठेवते ती, कुणाला नावं ठेवायची त्याला ठेवू द्या. आणि भरपूर लोक म्हणते ती सेलिब्रिटीची पोरांची त्यांनी तोंड दाखवली, पण तुम्ही 9 महिने झाला अजून तुमच्या बाळाचं तोंड नाही दाखवलं. तर कसं असतं माहिती आहे का, ज्याची त्याची म्हणजे काहीतरी प्रथा असते, घरची लोक बोलत असते. ती मला आमच्या घरच्यांनी सांगितलं होतं की म्हणजे बाळ मोठं होऊस तर बाळाचं चेहरा दाखवायचं नसतं, नजर लागते, कुणा नजरा चांगल्या नसतात, कुणा नजरा असं असते, ती असं दाखवलं होतं. आता तुम्ही बघू शकता बघा, इकडं जातो अजून सानू झोपली नाही. नाही झोपले अजून, झोपवते पण झोपना. हे बघू शकता किती वाजले, टाईम बघा 12:10 झाली ती बरोबर. अजून सानू झोपली नाही. अजून सानूची तब्येत अजून म्हणजे कशी आता तब्येत ती, म्हणजे कालपेक्षा थोडी ठीक आहे, पण काल तर किती तिला त्रास झालता, म्हणजे सर्दी वगैरे, खोकला अचानकच मध्ये. आणि वातावरण पण तसलंच आहे ना, पावसाचं वातावरण मुळेच आजारी पडायला लागले. तुला कसं वाटतं आता? वाटतं ना, कशामुळे आजारी पडली ती एकदम तू काय अचानक? माहिती अहो, डोकं ती दुखायला लागलं होतं, लय मला लय कस तरी झालं. कामाचा लोड, कामाचा, दोघी पुरी करायचे म्हटल्यानंतर पडणारच की आजारी. इकडं बघू शकता, इकडं आमची आरू झोपली इकडं. हे दिवसभर झोपत नाही पुरी. सानूनं खरंच आज दिवसभर मला पण लय म्हणजे त्रास दिला. सानूनं झोपत नाही, काय नाही अहो. झोपलं तर कसं म्हणजे तिला पण बरं वाटत, पण हे किरकिर करणार, झोपणार नाही, मग ती कसं बरं होणार. आणि त्यात तर औषध अजिबात पित नाही. औषध प्यायचं म्हटलं की मोठमोठ्यानं रडते. ती औषधाचं दुकानच झाले. हा इकडं बघा, ही सगळी औषधं बघा. इथं आरूच आहे, ते आरूच आहे ना का? आरूच आहे नाही, का? ती आरूच आहे, सानूच आहे. ही सानूच आहे. त्याला जी टोपण नाही ना, ती आरूच आहे. हा तुमच्या हाताखालचं. हे आरूचं औषध सर्दीवरचं, ते सानूच आहे. हे सानूचं. सारखं म्हणजे आजारी सारखं पडते ती. औषध पण पित नाही. औषध पिताना किती नाटकी करते बघितलं ना, तोंडातनं बाहेर काढते औषध, तोंडातून बाहेर काढते आणि रडते, तो खूप रडते. आणि ते रडण्यामुळे जास्त आजारी पडते. अजून मित्रांनो, खरंच म्हणजे मला काल आहे ना, तुम्हाला आम्ही लय भारी ठरवलं होतं, म्हणजे कसलं भारी आपण नियोजन केलं कालच्या व्हिडिओचं. लय काय काय ठरवलं होतं की काय काय करणार, काय नाही करणार.
पण काय सगळं त्याच्यावर हे झालं. ती म्हणतातच ना, आपण एखादी गोष्ट ठरवली तर काय ना काहीतरी असं होतच, आहे का नाही? जाऊ दे बघ. आता म्हणजे आता मित्रांनो, तुम्ही सगळी जर मला विचारत होता मी हा व्हिडिओ काढणार नव्हतो. मी हा व्हिडिओ का काढतोय की म्हणजे भरपूर लोक असं म्हणजे कमेंट करायला लागली, मला पर्सनलला मेसेज यायला लागले. लोक म्हणायला लागले की बाबा तुम्ही ह्या बारीनं पण खोटं बोलला, तुम्ही तुमच्या बाळाचं फेस दाखवायचं नव्हतं तर कशाला व्हिडिओ टाकला, असं बोलायला लागली. तर मला त्यांना सांगायचं आहे की खरंच मला पण माझ्या बाळाचा चेहरा दाखवायचा होता, मला ती आनंदाचा क्षण तुमच्यासोबत शेअर करायचा होता. पण काय कारणामुळं बाळाची तब्येत म्हणजे बिघडली. तिला कालच मी दवाखान्यात नेऊन आणलं आहे. काल इतकं म्हणजे काय सुचत नव्हतं काल काय करू काय नाही, इतकं म्हणजे हाल बेकार झालं होतं. कारण तर ऋतू पण आजारी आहे आणि त्यातनं बाळ पण सानू पण आजारी आहे. अजून मी ती एकटा म्हणजे कुठपर्यंत पाहणार की ही असली तरी ही सानूकडे लक्ष पण देते, पण ही काल हातरून पकडून झोपली होती. काल माझी इतके हाल झालेत ना की बोलायचं काम नाही. अजून तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तर बघताच आहे मला, मी तुमच्यासमोर म्हणजे सगळे व्हिडिओ शेअर करतो. ही आजारी पडलेली मी व्हिडिओ काढणार होतो, पण काल म्हणजे असं झालं की बाबा ऋतू पण आजारी पडली. दोघी म्हणजे सोबत आजारी पडल्या. मग त्यातनं आरू इतकी कडकड करते, बोलायचं काम नाही, म्हणजे लय ताप देते. म्हणजे आणि त्यातनं गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच असं झालं आता तिचं. त्याच्यामुळे म्हणजे मला काल म्हणजे मोबाईल हातात घ्यायला पण वेळ नव्हता काल मला. इतक्या मी म्हणजे ह्याच्यामध्ये होतो, टेन्शनमध्ये होतो. लय अगं म्हणजे लय काल सानूनं लय ताप दिला. आजारी पडल्यावर अगं ती लय डेंजर करते. आजारी पडल्यावरच ताप देते हो, नाहीतर अशी खूप छान खेळते तिनं. आणि आम्ही काय म्हणजे नाही का, म्हणजे आम्ही काढणारच होतो व्हिडिओ, पण ती मध्येच तसं म्हणजे सानू पण आजारी पडली, त्याच्यामुळे आमचं काही सगळं नियोजनच बिघडलं आणि मी सुद्धा आजारी पडले. आता काय करायचं, पण आम्ही आता नक्कीच तिचं फेस रिव्हील करू लवकर. मित्रांनो, जरा सानूची तब्येत बरी होऊ द्या. जसं म्हणजे तुम्ही आम्हाला याच्या आधी सपोर्ट केला आहे, तसं तुम्ही आत्ता पण सपोर्ट करा. सानू या तब्येतीसाठी प्रार्थना करा मित्रांनो. तर लवकरच म्हणजे आम्ही तुमच्यासमोर सानूचा फेस रिव्हील करणार आहे. आम्हाला जेवढं लवकर होता होईल ना तेवढं लवकर आम्ही तिचा फेस तुम्हाला दाखवणार आहे. पण काही लोक आता म्हणतील की बाबा मुद्दाम नाटक करायला लागले, हे करायला लागले. तर आहेत ती लोक म्हणजे बोलणारे आहेत लोक. कारण तर मी कालच्या ह्या 1-2 दिवसाच्या कमेंटवरनं बघितलं, अजून त्यांना चांगलीच उत्तर दिलीत. माझ्या म्हणजे जी माझ्यावर प्रेम करतात ना, त्यांनी त्यांच्या कमेंटला उत्तर दिले, ते दाखवले त्यांना डायरेक्ट की बाबा असे बाळाच्या कलरवरनं बोलते ती, ह्याच्यावरनं बोलते ती, तसं बोलते ती, तुम्ही काय लय मोठे सेलिब्रिटी आहे का हे ते. तर तुम्हाला एकच सांगणं आहे, आम्ही काय कुठले मोठे सेलिब्रिटी नाही आहे किंवा काय नाही आहे. आम्ही असं सामान्य माणसं आहे. आज म्हणजे आम्ही पहिल्यापासून तुमच्यासोबत गोष्टी शेअर करत आलो आहे आणि आत्ता पण करतो आहे. आणि प्रत्येक आई वडिलाला आहे ना आपल्या लेकरांची काळजी अगोदरच असते, सेलिब्रिटी असो किंवा कोणी असो, आहे का नाही? हां, आम्हाला पण आमच्या लेकराची काळजी होती म्हणून आम्ही लवकर फेस रिव्हील केला नाही. आणि आमच्या घरातले पण म्हणत होते, आणि खरं तर मोठ्या माणसांचं ऐकावं. ते म्हणत होते की एवढं लवकर कशाला कोणाला म्हणजे नाही का व्हिडिओ काढून टाकताय, बाळ आजारी पडतं, दृष्ट लागते, नजर लागते. त्याच्यामुळे आम्ही पण ऐकलं मोठ्या माणसांचं. पण आम्ही आमच्या घरच्यांचं ऐकलं. आमच्या घरच्यांचं ऐकून आम्ही इतके दिवस फेस नाही दाखवलं. तर आता इतके दिवस फेस का नाही दाखवली ही तुम्हाला मी सांगितलं. तर आता लवकरच फेस दाखवणार आहे आपल्या बाळाचं. तर ती तब्येत ठीक होऊ द्या. तिची तब्येत ठीक झाली की लगेच तिचा व्हिडिओ मी फेस रिव्हीलचा करून टाकणार आहे. तर जसं तुमचं आमच्यावर प्रेम होतं ना, तसंच आमच्यावर प्रेम राहू द्या. अजून हा व्हिडिओ का काढतोय मी, बाबा खोका लागली. अजून हा व्हिडिओ काढून टाकायचं फक्त एकच कारण आहे की भरपूर लोक म्हणत होती की बाबा फेस रिव्हीलचा व्हिडिओ टाका, फेस रिव्हीलचा व्हिडिओ टाका. काल पण माझा व्हिडिओ आला नाही. काल मी फेस रिव्हीलचा व्हिडिओ टाकणार होतो. तर त्यांना सांगायचं आहे की बाळ आजारी पडलं आहे, बाळ आजारी पडल्यामुळं मी फेस रिव्हीलचा व्हिडिओ टाकू शकलो नाही. तर तुमची मी माफी मागतो. तर बाळ जर ठीक झालं ना तर लवकरच मी बाळाचा व्हिडिओ टाकतो मित्रांनो. तर आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑलवर करा, म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. अजून बेबी फेस रिव्हीलचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच येईल मित्रांनो. लवकरात लवकर सानूची तब्येत बरी होईल. सानूची तब्येत बरी झाली की लगेच तुम्हाला दाखवणार. सानू लवकर तब्येत बरी कर. पहा बघितली लगी सानू म्हणल्यावर लगेच सानू बघती.